वामन वामन कुठे गेला? गावातील पंचायतीचे लोक वाट बघाले. बोला सरपंच साहेब. वाह राम 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 राम. कुठं होता इतकी दिवस? काय सकाळ मालक आता सकाळी आलो. आपली ग्रामपंचायत झालो नका घराकडे गेलतो. कस काय कडे? बायकोचा फोन आलता अचानक. बिचारीने बोलवली. होय बायकोचं ऐकावं लागते आपल्याला. ऐकायला लागतंय. गेलो घरला मस्त पैकी सगळ्या काही गोष्टी 18-19 करून आलो. सरपंच साहेब आज उशीर झाला आपल्या ग्रामपंचायतीला. तुला कसं काय उशीर झाला? काय किडी गाडी तोटा आहे काय? बिडी गाडीच देतो तुला, पण मी म्हणाला तुला कसं काय एवढा वेळ होय झाला? सरपंच यायला इकडे ये कसा झाला सांगतो. सांग की. आपल्या ग्रामपंचायत मध्ये कोणी नाही बरं का. आम्ही दोघंच आहोत. हो. घरच्या गोष्टी पण तुम्हाला सांगतो. कुणाला अजिबात म्हणू नका बरं का. कुणाला सांग ना, तुझ्या गळ्यात शपथ. काय माझ्या गळ्यात शपथ नका. होय. घरच्या गोष्टी आहेत. हो. काय झालं नेमकं? बाईक माझ्याकडे आली. होय. मला म्हणाली धनी मला अंड्याची चटणी खायची आहे. काय खाते बा तुझी बाई? होय तसं म्हणल्याबरोबर असं खिशात हात घातलो. बायकोला मस्त पैकी 50ची नोट काढून दिलो. हा बिचारी दुकानला गेली. होय. 50 रुपयाची अंडे आणली आणि ऑमलेट करण्याच्या तयारीमध्ये मस्त पैकी चूल पेटवली. गॅस नाही सरपंच साहेब आमच्या घरी. 18-20 दारिद्र्य गरिबी आता होय. उज्ज्वला काय केलाय? काय बी राहू जाते आता काय हा. करावं. मग मस्त पैकी बायकोनं ऑमलेट बनवायच्या तयारीत बिचारीनं कांदे बिंदे कापलं आणि मस्त पैकी तव्यावर ऑमलेट टाकलं. होय की? तिला आणि परसाकड म्हणजे संडास. होय तव्यावर ऑमलेट टाकली आणि बिचारी संडासला निघून गेली. तेव्हा मी आपल्या ग्रामपंचायत मध्ये आलो. ग्रामपंचायतीची झाडपट केलो आणि पटपूजा घरला गेलो. तेव्हा बिचारीचा पता नव्हता. मला वाटलं ते ऑमलेट भाजले काय की. तुला काय होय वाटलं? गरीब माणसाला आपल्याला काय होय. कळतंय. मग ते ऑमलेट होतं हा. कच्चं. मस्त पैकी एक प्लेट उलटानी घेतलं. होय. खर 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 ऑमलेट काढून ठेवलं. बिचारी परसाकडून आली. होय. त्याच्यासोबत अर्धी रोटी खाली. खाली होय. अर्धी भाकर खाली बायकोनं. होय. संध्याकाळी 12 वाजले. बायकोचा पोटा फुटला. कच्चा ऑमलेट. चक्कच. होय कच्चा अंड्याचा ऑमलेट पोटा फुटला. केलं की विरर संडास. केलं की विरर संडास. म्हणून दवाखान्यात गेलो. उशीर झाला सरपंच. होय उशीर झाला त्याच्यामुळे उशीर झाला. सगळं साफसफाई म्हणजे तुम्हाला माहित नाही काय झालं? आपल्या गावाच्या शेजारी वनवासवाडी नावाचं गाव आहे. आजी होता गाडीच्या होय होय. वनवासवाडीला का जिल्हा परिषदेचे साहेब आलते म्हणून. काय बात आहे? आज जर आपल्या ग्रामपंचायतीमध्ये जर आले समजा होय. तर काय आता बोल नका बरं त्याला. बोल ना, बोल ना. आमचं तोंड लय फाटकं आहे सर. बोल ना, अजिबात काय नाही. खाली बसून घ्या. तारे तारे रे 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 रे. बघू आता. काय म्युझिक खावा तुझा? आहा, ग्रामपंचायतीचा सेवा काय पट्टे आहे का तू? पैलवान आहे जोक नाही. सरपंच हा? जातो एका गडीत जाऊन नाडी काढून येऊ का? हो हो जा. पाणी सोडा नाही पण आज म्हणा ते गावातले लोक. नाही नाही आता सोडतो. अरे पण हे हा? तुम्हाला बोला यायचं नाही. जिल्हा काय? परिषदेची साहेब येतील. बोलतो मग मी, आपण तू पटकन जाऊन चटकन ये. अरे नाही सरपंच मी आपण तो आजच्या दिवशी इथंच थांबतो. बघ तू येतील कोणी एखादी आली तर. येतात दादा साहेब. होय तुम्ही अंगठी भादर. होय. तुमच्याहून 10 अंगठी भादर मी आपण फक्त आपण शाळा गेलो नाही. शाळात काय पडलं हो जाऊ द्या उडं बसा. आपल्या घरच्या गोष्टी आहे, जाऊ दे सरपंच. आपण दुनियाची हुशार माणसं चालू नळ बंद करताव. खांबावरच्या लाईटी फोडताव. नंबर 1 सांगायचं नाही बाबा असं. होय आपण कोण आले बघ. हा आले वाटाले साहेब. कुणीकडे आहे? हो इकडून हो इकडून. अरे नमस्कार नमस्कार. नमस्कार नमस्कार. हा बाबा बाबा तुमच्याकडे नमस्कार म्हणतात होय. हो आज तुमचं आमच्या गावामध्ये अतिशय मनापासून स्वागत आहे बघा. होय थांबा थांबा. नमस्कार. ह्याच्याकडे आमच्या नमस्कार. गावच्या पंचायत मध्ये तुमचं स्वागत. वेलकम. अरे वा सरपंच. वा वा वा. नमस्कार नमस्कार. बोला. वामन काय सरपंच हे? असं ना हे आमच्या माझं सोडत असं असते काय? पंचायतचा सेवक आहे वामन. होय साहेब वामन. तुमच्याकडे नमस्कार म्हणतात होय. आम्ही राम राम करता बाबा कुणाला विचारा राम राम करता आम्ही. आणि तुम्ही नमस्कार. वामन साहेब ऑफिस मधून आल्या. अरे बापू साहेब ऑफिस आहे होय. ऑफिसमध्ये आलो ते. अरे मी ऑफिस मधून आलो होतो. ऑफिस मध्ये ते वामन ऑफिस मधून आल्या. जाऊ का बघा साहेब या ग्रामपंचायतीमध्ये फिरून शासनाच्या स्वच्छता विभागातून आल्या हे ते. कुणाला माहित आहे? होय. मी लातूरवरून स्वच्छता विभागावर आलो मी. माहित आहे तुम्हाला? तुमच्या ग्रामपंचायत मला चेक करायचं ग्रामपंचायत. थांबा थांबा. हा. मी जोक नाही. हा. मला वामण्या म्हणतात. या ग्रामपंचायतीमध्ये पिऊन हो पिऊन. येऊन नाही म्हणजे सेवक शिपाई आहे. हा हा शेवट म्हणजे पिऊन. हा. आता काय काय पिऊन म्हणजे नाव नाही काय वाटलं नाही, मला? नाही, नाही. बरं. हा. पेनाचं मात्र बरं साहेब नाही. तुम्ही लातूरून आला होय. मी लातूर जिल्हा परिषदेतून आलो. वा वा मग काय आम्हाला खायला केळं शेव काय नव्हतं. वामन, ते पाहुणे आहेत का आपले? काय नाही का बँक केला असते काय? मध्ये काय काय माहिती आहे का? होय साहेब तुम्ही काय आणलं नेमकं? मी सांगतो की तुम्हाला काय बसा 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 बसा. आम्हाला केळं आणलं का म्हणायचं? नाही नाही कसं आहे आपण आलानी माणसं त्याच्याशिवाय वाचायला वाचल्याशिवाय शासनाचं बॅग आहे ते कुठं बाजारला गेलेत का? मी लातूर आलो मी. काय? तुमच्या घरापर्यंत काय भोंगळा कारभार चालला आहे? काय आणलं साहेब? काय आणलं?
मी हे लेटर आलो लेटर. अरे बापू लॅटरी आली पण साहेब नाही मामा. सरपंच तुमचं हे जे आहे ना नाही शेव साहेब. शेव काढाली आहे. ते म्हणजे- याला बदलून टाका. साहेब सरपंच साहेब विचार करा की काय झालं? तुमच्या सरपंचासाठी लॅटरी आणणं नाही मामा, आज लेटरचा. लेटर म्हणजे पत्र. हा. पत्र अहो साहेब माझ्या घरावर 8 गाठी पत्र आहे तुम्ही कशाला आणलं? मामा. लेकराचं सरपंच. तुम्ही हे त्याला माहिती आहे ना. काय झालं हे असले? कसं असं? अहो मला तुम्ही हे करताय. नाही तर गावातल्या गावात बोलते असं. मला पत्र बोलायचं काय झालं? होय, साहेब तुम्ही म्हणलं कागद आणले तू आम्हाला कागद लांब. असं होय हा. साहेबांना पत्र म्हणल्यानं माझ्याकडे नोटीस, बघा नोटीस. नोटीस आहे. बापू हा. वयाची 60 वर्ष होऊन गेली पण नोटीस नावाचा शब्द कानावर नाही बघू का आपण कशी आहे नेमकी? बरोबर, बसा बसा काय देवतात काय? त्याच्यात काय वाचिले काय बघावं तर आपल्या बरोबर आहे शासनानं काय म्हणले? आबा बा, ही फाईट. आबा, आबा, आबा. शासनाची नोटीस आहे. मामा, साहेबाच्या लेकर हसले लागते. आबा, आबा, साहेब. नाही, हे नाही. कुठं आलं माहिती आहे ना? माहित आहे. हा, म्हणजे मामा साहेब ऑफिस मधून आल्यात. हे पत्र बघा हे नोटीस आहे तुमच्या ग्रामपंचायतला. बघू की. हे बघा पत्र वाचाय. वाचू. हा. आबा, बाबा, बाबा. त्यात सगळं हिंदी लिहिलं मी इंग्लिश वाची का? चांगली जोड आहे माय. मामा, तू बघ ह्याच्यात काय नका जमते का तुला? काय द्या वाचीतून हा. तारे रारी रे तेरा मामा, री 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 तेरा होय ग्रामपंचायतच्या वतीने तुम्हाला विनंती आहे. सरपंच तुम्हाला खरं सांगू मामा, असल्या आवाज काम नाही. अहो, मी प्रवास करून थकून आलोय अहो घरात. आणि हे टिरी बरं. नाही सरपंच तुम्हाला पोटाची गोष्ट सांगू मला लेवा येते पण वाचवा येणार हा मला लेवा येते पण वाचवा अजिबात येत नाही रेवायचं तर वाचवाय ना. होय तुम्हीच वाचून दाखवा आता. मला म्हणायचं आहे, तुमच्या दगडवाडीचं हे जे सरपंच ग्रामपंचायत आहे. होय. कसं आहे? नाही मला हे सांगायचं आहे हवा, का? हवा, असं आवाज सरपंच होय. त्याला वाचायचं दिलं सरळ त्याला उलट करून वाचाले. कसं करा वाचा? हा नाही मी म्हणलो की आपल्याला लेवा येते कवा बाबा पण वाचवा अजिबात येत नाही मला सांगा, साहेबाकडून वाचली. काय म्हणलं काय शासनाचं? बरं ठीक आहे मी तुम्हाला सांगतो ऐका. सांगा. सरपंच हा? याला वाचायचं याला वाचाय ना. होय तुम्हाला वाचाय तुम्हाला वाचाय ना. अहो तुम्हाला वाचाय ना तुम्ही सरपंच झालो कसे? होय आता एवढं सांगा आता. या सांगतो हा. हेला लेवा येणं वाचवा येणं ह्यानं सरपंच कसे झाले सांगू का आम्ही चपटे वाटून मामा! सरपंच ते दारू वाटून सध्याची काय? आणि तुझं काय? होय तुमच्या दगडवाडीची ग्रामपंचायत अशी आहे का? काय बरं, साहेब? बोला बोला काय म्हणते काय करायला नेमकं नोटीस आहे? हो का ह्याच्यात काय लिहिलंय तुम्हाला दोघांना मी वाचून दाखवतो ऐका. हो का ह्याच्यात काय लिहिलंय? हा? तुमच्या गावात कसलाच विकास नाही. ए, गावात विकास माझ्या नाही. बापू, गावात विकास नाही नाही. पट्ट्याच्या पोराचा नाव विकास आहे कुणाला विचारा गावात कसा आहे? अरे विकास म्हणजे तुमच्या गावात कुठली सुविधा नाही. अरे देवा सुविधा तर माझ्या बायकोचं नाव आहे की अरे विकास आणि सुविधा म्हणजे योजना. अरे पांडुरंगा योजना तर माझी सख्खी मावस बहीण आहे की साहेब, नाही साहेब. त्याच्यामुळे गणपत ठेवायचं काय प्रकार? गणपत आहे बाबा. ही राष्ट्रीय भाषा आहे. पहिल्या पत्रात माझ्या पोराचं नाव बायकोचं योजना नाव म्हणजे इस्कीम आहे, इस्कीम. इस्कीम. हा. बरं, वाचवा, वाचवा. साहेब, होय. हॅलो हो मी चालतो. काय काय मुदत दिलीये का आम्हाला? किती दिवसात हे काय? ऐका. तुमचं काय म्हणलं सांगतो तुम्हाला ऐका या पत्रामध्ये. किती दिवसात पाहिजे? हा? तुमच्या दगडवाडीमध्ये जर होय. येत्या 1.5 महिन्यापर्यंत जर तुमचा विकास नाही झाला तुमच्या गावाला तुम्ही कायापालट नाही केलं होय. तर तुमच्या सरपंच पदाला धोका. मारो. तुम्हाला हे लेटर देऊन चालू मी की तुम्हाला 1.5 महिन्यामध्ये तुमचा गावाचा विकास करावा लागेल. म्हणजे हा काही खोल्या बांधा. आणि पुन्हा मग मी काय करेन पुन्हा ग्रामपंचायत चेक करावी. तुमच्या गावामध्ये आपण हसू नये, साहेब. तुमच्या गाव हातात विचार करायसारखी गोष्ट आहे 1.5 महिन्यामध्ये जर तो आपण काय नाही केलं तर तुम्हाला काढून टाकतेत म्हणा अरे सगळ्या लोकांना बिनविरोध सरपंच नाही, नाही, करायचं कसं वाटतं बघतो आपण हा? शासनाचा माणूस आहे ते. शासनाचा आहे नाही ऑफिस मधून आहे. साहेब ऑफिस मग येत्या 1.5 महिन्यापर्यंत तुमच्या प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घरामध्ये प्रत्येकाच्या घरात शौचालय पाहिजे. हगायच्या खोल्या. हागायच्या खोल्या पाहिजे. बरोबर आहे. साहेब बरं झालं काय तो आहे ना तुम्ही आलो आमच्या
आमच्या ग्रामपंचायतीला भेट दिलो काय करायचं का तिकडे पलीकडे हॉटेल आहे तुमच्या जवळची 10 रुपये देऊन चहा प्या आणि तिकडे जा तुम्ही सरपंच धन्य तुमचं सोडून ये साहेबाला. जातो आता बट्ट्यात बसून जा साहेबाला सोडून ये. सोडून येऊ का जातो सरपंच आणि दुसरी वेळेस आपलं हे पण विचित्र दीडच महिना मुदत आहे आम्हाला. आपले विचित्र प्राणी मला दिसली पुन्हा आता पहिलेच काय नेमणूक आहे त्याची हा? काय माहिती? आजपासून नाही आजपासून नाही सरपंच मला किती आम्ही दिवस सगळं होते? टिरी मला काय माहिती हे का पद्धत आहे का राज्याचं काय नाही ते माणसाला मला वाटतं काय काय साहेब असं सांगते तिथे जाऊन. बरं येतो सरपंच मी हो, या. चालतो आणि तुम्ही लवकरात लवकर विकास करा मी पुन्हा तपासायला येणार या, हा साहेब. चलतो मग आता तुला हसायला काय झालंय? 1.5 महिन्यामध्ये मुदत माझी संपाली आहे. सरपंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे राव. काय झाली? खरंच जिल्हा परिषदेतून साहेब आले होय. आपल्या गावचा जर आपण दोघांनी विकास नाही केलो तर नाही. तुमच्या सरपंच पदाला धोका आहे ना. तुमच्या सरपंच पदाला धोका म्हणजे माझ्या सेवक पदाला धोका हो. पण तुम्हाला माहित नाही तुम्ही घाबरू नका राजाच्या दरबारामध्ये प्रधान लय हुशार असते असते. राजाच्या दरबारामध्ये प्रधान लय हुशार असते आपल्या ग्रामपंचायत मध्ये पट्टे सेवक लय हुशार आजपासून मी सरपंच तुम्ही सेवक ए बाबा. असं जमणार आहे. सरपंच तुम्हाला एक मोठी गोष्ट सांगू मी आता काय करतो आपल्या गावामध्ये जातो जा. मस्तपैकी एक डांबूर घेतो हो दे. आपण ग्रामसभा बोलू हो. तुम्ही लोकांना मायेनं म्हणते ना जिवाळ्यानं आपुलकीनं पाठवून पोटावून हात फिरून त्याला समजून सांगतो. सांगतो लोक ऐकले बरं झालं होय. नाही ऐकले त्याच्या पुढचा कार्यक्रम मी करतो आता गावात जाऊन मी लागलीच डांबूर घेतो बरं का हो, हो, देऊन चल बेटा सरपंच जातो ग्रामपंचायतीची नोकरी आता उद्यापासून करणार नाही आपण आव लय त्रास सरपंच हलकीवर काडी पण नाही गेल्या थोडा हायका झुंझुन गोड जाऊन सगळीकडे जाऊन दिली ती. ऐका गावकरी मंडळी सगळ्या गावकरी मंडळीला कळविण्याचा अत्यंत आनंद होतो की आपल्या ग्रामपंचायत मोरी ग्रामसभा आहे सगळेजण या हो सरपंच गावात जाऊन डांगरी देऊन आलो गाण्या संत्या तुक्या तोंड्या दगड्या गुलाब्या ममद्या बऱ्या आले. सगळे येतात बसा तुम्ही बसा सरपंच आले ना? होय तुझ्याकडे झाले काय? मी आलो बा. दरवाजे आले. माहिती या, सगळे आलेत का? माहिती बेटा माहिती वरी बटन वरी सगळे आले की मामा कामाचं बोल. बापू आलो जेवण करून आलो का बाई घंटाभर उशीर लागणार आहे सरपंच कामाचं बोलू का कामाचं बोल. ज्याने तुझी पोरगी काबर गेली तर पळून बरं आम्ही कामाचं आहे का? तुम्हीच म्हणलो की कामाचं बोला म्हणून साहेब आले ते सांगून आलो. ते तुमचं आब्बा तोबा शाही बाबा म्या काही सांगत नाही तुम्हाला बघून घ्या हो का गावाला तुम्हाला माझी हातून विनंती आहे आपल्या गावामध्ये शौचालय बांधावं म्हणून शासनाचे लोक आले सांगायला का बांधत नाही? होय, सरपंच हा ते कसं बांधायचं काय नाही त्याला सांगा 4x4चा खड्डा खंडायचा. हो का गावकरी मंडळी 4x4चा खड्डा खंदायचा उचलून सरपंचाला मध्ये घालायचा चुकीचं सांगू काय कसं मग तिथंच खायचं तिथंच थांबायचं. हा? होय ना? कसं कसं घरात खाऊन घरात थांबणं होईना मामन, होय. आपल्या गावाचा विकास कसा होईल मग? बांधा बांधा तुम्हाला हात जोडून विनंती आहे, शौचालय बांधून घ्या. बांधत नाही? बांधा हो बांधा हो. बांधा अरे टारी री 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 री. सरपंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे घरातच खाऊन लोक घरातच कसं हात केलं तुम्हाला तर लाज वाटावं लागेल पुन्हा शासनाची योजना आहे. अहो तसं नाही सरपंच विचार करण्यासारखी आपलं गोष्ट गाव हगंदाज कसं बनवलं? आहे. तिथंच खा तिथंच अरे हो हा हा म्हणता 30 दिवस निघून गेले गेले. 15 दिवस बाकी राहिले या 15 दिवसामध्ये जर आपलं गाव हागंदारी नाही मुक्त झालं खरंच तुमच्या सरपंच पदाला धोका नक्की. तुमच्या सरपंच पदाला धोका म्हणजे माझ्या मी सेवक पदाला धोका हो. पण सरपंच
तुम्हाला एक गोष्ट सांगू का सांग. काय तर आपल्याला गावामध्ये आयडिया लढवावं लागते हो, हो. काय तर करावंच लागतंय. तुला सांगतो माझा एक दोस्त आहे त्याला बोलू ना. कोणता आता दोस्त? हा बाबू गणपत आपटे नावाचा. बाबा गणपतराव आपटे हो. झोंडोजी दगडोजी फत्तरपुड्याचा मावस भाऊ. हा आणतो आणि बोलला त्याला पेशंट त्याला मुंबईला त्याचं दुकान आहे फोटोचं. वय व्हिडिओ कॅसेट आहे शूटिंग बनवते. जाऊन लगेच घेऊन येतो हो, त्याला. घेऊन येता. अरे पांडुरंगा विठ्ठला बस झाली नोकरी ग्रामपंचायतची आपल्याला. का काय करावं सरपंच कुठं 2 रुपये मागाय गेलो नळपट्टी घरपट्टी वसूल करा म्हणता. आता बघतो बस झालं बाबा एवढं पुण्या झालं वरीस साल काढतो. आले का बघ बाबू. बाबू आला का बघतो. रामराव मंडळी नमस्कार. बाबू कुठं होता बे? ते तालुक्याला गेलतो हो, जरा काम. हे आलाय बाबू. हा माझा सक्का दोस्त आहे. आणि हे होय. अरे ह्याला तर शंभर बारा बघितला. कुठं भरलाय? नांदेडच्या रेल्वे स्टेशन बस खाली नाही ह्याला मुंबईला आहे. नव हे हा नव राम राम रामराव धोनी शिकवायला आहो. आता शूटिंगचं दुकान आहे मोठं फोटोचं अरे बापू मुंबईला. बोला बाबा तुम्ही दोघं. बाब्या बोला. आमच्या गावातला मी म्हणलो गावात त्याला तू बाबा शौचालय बांधून घ्या. हागायच्या खोल्या माझा गावचा विकास होते. ऐक ना रे बाबा. कसं काय रे? काय आहे की आता ना आता ते तसं ऐक ना गेले तुझे सगळं शूटिंगचं साहित्य घे. उद्या सकाळी संध्याकाळ लोक येतात. हा. त्याचा फोटो काढ शूटिंग बनवून आणि मला कॅसेट ताबडतोब आणून दे. आणि वामनकर देत त्या कॅसेट तैला दाखवतो. मग कसं बांधत नाही शौचालय बघतो. सरपंच हा. तुम्हाला काय आपलीचा काल आहे की नाही. काय झालं बे? सकाळी सकाळी लोक संडासला गेले त्यांची फोटो काढा म्हणा. अहो असं केल्याशिवाय ऐकत नाही तू. विचार करायची गोष्ट आहे. माझी बायको सकाळी बेगीनं उठते उठल्याबरोबर आधी हातामध्ये तांब्या घेऊन पाणीला जाते आणि गेल्याबरोबर फोटो. हो हो अगं बाबा सरपंच काय करतो मी जातो ह्याच्या कॅमेरा घेऊन. हो जा. डंड्या सगळे ते आले त्याची शूटिंग करू मस्त पैकी गावामध्ये कुठला तर पिक्चर आहे म्हणून त्याला हाकलेला आपण त्याला दाखवू. ते लाजतील ते शरमतील घरामध्ये संडास बांधतील आणि आपल्या गावाला निर्मल ग्राम पुरस्कार मिळाल्याशिवाय राहणार नाही. हो. मग जातो चांगल्या कामाला उशीर कशाला सरपंच जातो. अरे माझ्या पुढे बस. अरे टारी री 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 टी री. अरे हेलिकॉप्टर चालेल हेलिकॉप्टर चालेल हेलिकॉप्टर चालेल मामा होय कॅसेट दिले का बाबूने? बापूने कॅसेट दिलाय. तोंड्या दगड्या सगळे संडासला आलते मस्त पैकी त्याची शूटिंग झाली. सरपंच गावामध्ये जातो आणि मस्त पैकी आपल्या ग्रामपंचायत मोरी 6-7 धोतर पिक्चर लावले म्हणतो एक डांगुरी देतो. हो दे. सगळे लोक माच करत बघा येते. त्यानं आले त्यानं आपल्याला आपण त्याला दाखवू. ते लाजतील ते शरमतील गावात जातील घरी जातील संडास रूम बांधतील आपलं गाव हगंदारी मुक्त होईल आणि आपल्या गावाला निर्मल ग्राम पुरस्कार मिळाल्याशिवाय राहणार नाही. सरपंच चांगल्या कामाला उशीर कशाला मी जातो आता. हो. लगेच डांगुरी देतो बरं का. तारी तारी री 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 टी री. बघतो आता जातो. ऐका गावकरी मंडळी आपल्या सरपंचाच्या बायकोच्या पुण्यतिथी निमित्त सरपंच खरंच दांडी पिस्कली बघा. चुक्या मुक्या माफ करा चुक्या मुक्या माफ करा. ऐका गावकरी मंडळी आपल्या ग्रामपंचायतच्या मुली 6-7 धोतर पिक्चर लावले हो सगळेजण या. सरपंच गावातली मंडळी आता मच करत येते बरं का. त्यांना काय आगाव बोलू नका नाहीतर उठून पडून जाते. तुम्ही घ्या बसून घ्या. होय बघा आले अरे बा दोन
आला हा पिक्चर हाय की माय म्हटलं ना जर काम केला पिक्चर आहे वा 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 लावा सरपंच लावा चांगल्या कामाला उशीर नका लावा आवाज कोण करायला कसला पाया पडतो शौचालय बांधून घेता नक्की युट्यूबला टाकू का शौचालय बांधून घ्या हा नक्की बांधा ठीक आहे वाह सरपंच वाह लातों के भूत बातों से नहीं मानते नाही मानते अरे लकडी शिवाय मकडी होत नाही होऊ शकत नाही लोकाला मायेनं म्हणतेनं जिवाळ्यानं आपुलकीनं प्रेमानं पाठीवून पोटावून हात फिरून सांगितलं की गावकरी मंडळी शौचालय बांधा बांधा लोक ऐकत नाही ऐकले नाही. खरं सांगू सरपंच होय. खरंच तुमच्या हुशारकीला आज परिणाम माझा परिणाम पण हे हो तुला दाखव. आज ती खुशीची गोष्ट सांगायचं आपल्या गावच्या तंटामुखीच्या अध्यक्षीस नाही गेलं येतील आता येतील कुठे जर बाहेर हा, गावाला गावला गेलते. बघतो आता येतील कसा होते रे बोलून बोलून नाही येतील ओय बघतो लय माणूस चांगला होते न होय. माणूस खरंच बरं का नव्हते तर 2-3 महिने नव्हते बसून घ्या वारे वा टारी टारी री 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 री. आवाज चालू बसा सरपंच बसा आले आले साहेब आले काय चालू राम राम वा वा नाम आणलंय की नव्हतं तुम्ही काय बोलो नाम ये सैतान हाजीर ऐ, वामन साहेब हाजीर साहेब तंटामुक्तीचे अध्यक्ष आहेत काय चालेल आज तुमचा आशीर्वाद ईश्वराची कृपा सरपंच, कष्टाला फळ खरंच मायाला तुमचा बळ सध्या आमच्या दोघांची मजेत परेशानी चालू अरे वा आहे. सरपंच तुमचं अभिनंदन होय वा काय का अभिनंदन करू नका अरे काय तुमच्या या पकडवाडीमध्ये होय लोक वटणीवर येत नव्हते बरोबर आहे नव्हते उघड्यावर जायचे बरोबर आहे पांजरा जायचे बरोबर आहे सडकाला उघड्यावर कुठं म्हणा तीर तिथं आणि तुम्ही त्यांची शूटिंग केलं आयडियानं बोलवलं होय सासर तुझं तर पिक्चर लावलंय बरोबर आहे आणि त्यांचे तू फोटो काढलो होय त्यांची फजिती केली त्यांचं त्यांना दाखवलं थांबा सरपंच आवाज मोठा आहे थांबा जरा खूप जोरात बोलत आम्ही फक्त शांतता ठेवा तुमचं अभिनंदन होय. कारण आवाज. तुमच्या दगडवाडीला नक्कीच निर्मल ग्राम पुरस्कार मिळणार आहे मिळाला साहेब तुम्हाला काय सांगू साहेब हा. खोटं बोलत नाही हो. या गबरू पट्ट्याचं आधीच तुम्ही स्वागत करावं लागते कसं काय तुम्हाला माहित नाही हा. आमच्या या दगडवाडी गावामध्ये हा. कोणी बी संडास बांधला गेलं हा मग मी आमच्या ग्रामपंचायतीचा सेवक हो. माझं नाव वामन्या हा. दिवस रात्र कष्ट करायचं ग्रामपंचायतीमध्ये झाड लोट करायची बरोबर. कुठं कुत्रे मेल्या कुठल्या नाल्या काढणं काही ओढून हो. टाकायचं एका दिवशी माझी अर्धांगिनी माझी लाईफ पार्टनर माझी धर्मपत्नी मला म्हणाली धनी मला काहीच नको व्हायला काय खुश झालो म्हणताल म्या मला काहीच नको सोनं नका नाणं नका दागिने नका कुछ नका काहीच नाही अरे हा. मग हिने काय मागणार हा विचार माझ्या डोसक्यात काय पडला झालं? ती मला म्हणाली धनी हा. माझ्यासाठी फक्त एक संडास रूम बांधा बरं. पोटामध्ये चर्रम्या केलं हा. खिशामध्ये 1 रुपया नव्हता बरं. आमच्या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच साहेबाकडे आलो हा. साहेबाला विचारलं साहेब एक 5,000 रुपये द्या साहेब म्हणले वामन्या नळपट्टी घरपट्टी वसूल झाली नव्हती हो. देतो 8 दिवस निघून गेले तशी अर्धांगिनी माझी हुशार हा. बायकुले हुशार ती म्हणाली म्हणे धनी काय झालं 8 दिवस होऊन गेले मी म्हणालो अगं येडे घरपट्टी नळपट्टी कोणी बी दिली नाही हा. आता कसं बांधू ती हुशार घरामध्ये गेली हा. मस्त पैकी टिकाव फावडे टोपडे घेतलं नवरा बायकोनी 4x4 चा खड्डा 4 खड्ड्यामध्ये फुल अँड फायनल करून टाकला बर घरच्या घरीच हो नवरा बायकोनी 4x4 चा खड्डा खोदला घरच्या घरी खोदला हा. घरामध्ये थोडी आडी अडचणीला इकडे तिकडे राहतात म्हणून 2-4 रुपये पडून असतात अरे वा. 2-4 होय घरामध्ये कशा आहे हा घरामध्ये 2-4 हजार रुपये घेतलं बर. मस्त पैकी विटा सिमेंट सगळं काही आणलं हो. वरी भांडं बसवलं खड्ड्याचं काम ओके झालं पण काय सांगाव साहेब हा. आडोसा करण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते मग काय काम तर सगळं ओके झालं बर. पण आडोसा करण्यासाठी माझ्याकडे पैसे नसल्यामुळे काय झालं साहेब काय झालं माझी बायको हुशार ती म्हणाली धनी हा अहो सगळं तर आता झालंय फक्त हो. आडोशाचं काम आहे बर. मी म्हणालो येडे हा. आणखीन माझी 4-5 महिन्याची ग्रामपंचायतीची पगार मिळाली नाही बर. सरपंच साहेबांना दिल्यावर मी आडोसा करतो हो. ती तशी हुशार घरात गेली 2 दावे 2 विळे घेतली बरं. ते तुम्ही म्हणा कशाला नदीच्या कडेला बीर असते बीर सगळे ग्रामीण भागातले बीर हा नवरा बायकोने 2 बिराचे भारे आणलं आणि त्याचा तांबे कालवा केली. बनवला हो. त्याचा आडोसा केला गुरुजी हा. आज वनवे संडास रूम घरामध्ये 1 नंबर आहे ज्या दिवशी संडास रूम बांधलं त्या दिवसापासून माझ्या बायकोला चारण्याची गोळी सुद्धा नाही माझी बायको मला काय म्हणते माहित आहे हा. धनी आनंद झाला माझ्या मनाला धनी आनंद झाला माझ्या मनाला सोन्याचा देव पावलाय ग माझ्या नवऱ्यानं बांधली या संडास देव मला पावलाय ग माझ्या नवऱ्यानं बांधली या संडास देव मला पावलाय ग काय सांगा
आणि आमच्या गावाला निर्माण पुरस्कार सुद्धा मिळाला साहेब. होय सांगतो की वामनाचं लय स्वागत करा पाहिजे. काम चांगलं आहे. मी तुमचं अभिनंदन करतो वामन्या. होय. नाही, खरंच तू पिऊन होतास. होय मी पिऊन होतो. म्हणजे चपराशी. हो चपराशी. आणि तू आदर्श घेतलास. बरोबर आहे. आणि साधा शौचालय बांधून तुमच्या दगडवाला तुम्ही आदर्श दिलं. बरोबर आहे. तुमचं गाव निर्मल ग्राम पुरस्काराला प्राप्त झालं. तुमच्या गावाला निर्मल ग्राम पुरस्कार मिळालं. म्हणून मी सांगतो तुम्हाला सरपंच तुमच्या दोघांचंही होय. अभिनंदन आहे. बोला. नक्कीच. पण तुमच्या दगडवाडीमध्ये काय अवस्था होती ज्यावेळेस माय माऊली दिवाळीला पंचमीला भाऊरायाकडे जाईल आणि भाऊराला काय म्हणेल, काय म्हणेल भाऊराया होय मला काहीच नको, दागिना सोनं काहीच नको, दाणं नको, पैठणी नको, फक्त मला शौचालय बांधण्यासाठी मला 5,000 रुपये दे. आणि ते भाऊरायाने त्याला ओवाळणी दिली आणि त्याला शौचालय बांधलं आणि गावात निर्माण नक्कीच एक मोठं काम झालं. अशा पद्धतीनं तुम्हाला तुमच्या गावाला एक पुरस्कार मिळण्यासाठी एक आदर्श याच्यापासून घेतलं पाहिजे. घरात संडास नाही, घरात संडास नाही, शौचाला बाहेर निघाला. घरात संडास नाही, शौचाला बाहेर निघाला. घरात संडास नाही, शौचाला बाहेर निघाला. माझ्या गावच्या पुढारी दादा घरात संडास नाही. असंच हे का चालत राहिलं तर पसरलं हो रोगराई. नुसत्या गप्पाचं माराया लागला, गप्पाचं माराया लागला. घरात संडास नाही, उघड्यावर बाहेर निघाला. घरात संडास नाही, उघड्यावर बाहेर निघाला. काय सांगायचं सरपंच, ते मायबाबा बिचारी गाव घे. दागिनं सोनं पटत नाही माझ्या मनाला. अव दागिनं सोनं पटत नाही माझ्या मनाला. आणि काही बी नका राया शौचालय बना मला. आणि काही बी नका राया शौचालय बना मला. राया तुमचा गावातले मोठा मान. अहो राया तुमचा गावातले मोठा मान. पण काय करावं घरात शौचालय नसल्यानं गेली की शान. अवसर केला उठता बसता लाजते जीवाला. अव पान दिला उठता बसता लाजते जीवाला. आणि काही बी नका राया शौचालय बना मला. दागिनं सोनं पटत नाही माझ्या मनाला. अरे दागिनं शालू पटत नाही माझ्या मनाला. आणि काही बी नका राया शौचालय बना मला. काही बी नका धनी शौचालय बना मला. असा संदेश तुम्ही दिला. गाव भागंदारी मुक्त झालं. म्हणून या गावचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. सांगवीचं सर अजून सांगतो. आणि गावाचा प्रवेश केला त्यांच्या दगडवाडीचं तर सोडून द्या, पण या सांगवी गावामध्ये खरंच आम्हाला शौचालय पूर्ण असलं गाव दिसलं. त्या गावामध्ये कुठं आम्हाला घाण दिसली नाही, वाट दिसला नाही. म्हणून सर्व या ग्रामस्थांचं, गावकऱ्यांचं, सरपंचाचं, सर्व पदाधिकाऱ्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आम्ही करतो. आणि या ठिकाणी आमचं हे मित्र हो, याच कार्यक्रमातून आम्हाला सांगायचं होतं